अनेस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी माजी प्राचार्य एकनाथ दांडगे सर. आपण यावर्षी एक प्रायोगिक तत्वावरती सब्जाचं बी लावलेलं होतं आणि सुदैवानं हे सब्जा बी व्यवस्थित त्याचं प्लांट्स झाले. प्लांटनं मंजुळा आल्या. मंजुळा आता पूर्ण पक्व झालेल्या आहेत आणि त्या पक्व झाल्यानंतर आपण हे रात्री सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तरी काढायचे असतात, कारण दिवसा किंवा ऊन जास्त असल्यानंतर त्या मंजुळा तडकल्या जातात, त्याचे बी बाहेर पडतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेस आपण हे आता काढायला लागलेलो आहे. ह्याचा सुवास बघितला, खूप सुंदर असा सुवास आहे. दुसरी गोष्ट, ह्या सब्जा बी हे आयुर्वेदामध्ये एक अमृतासारखं आहे. म्हणजे उष्णता आपल्यातलं कमी करतं, चयापचयाची चांगल्या तऱ्हेनं सुधारणा करतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यातले जे ज्वर आहेत ते ज्वर कमी करण्यासाठी आणि आपल्यातील डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, आपल्याकडे जी मस्तानी किंवा जे काही आईस्क्रीमचे पदार्थ आहेत त्यामध्ये सब्जा बी निश्चितपणे टाकलं जातं. इव्हन म्हणजे तुम्ही साध्या पाण्यामध्ये सकाळी सब्जा बी 4 थेंब टाका आणि दिवसभर पाणी प्या, तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. धन्यवाद. तुमच्याही कॉमेंट्स, सजेशन्स पाठवा. स्वागत आहे. पुढच्या वेळेस परत भेटू. धन्यवाद.